नमस्कार. आपण ऐकत आहात विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मासिक विवेक विचारमधील विशेष लेखाचे अभिवाचन. स्वामी विवेकानंद यांचे वर्णन अनेक विद्वानांनी घनीभूत देशभक्ती या शब्दावलीत केले आहे. अतिशय सार्थ असे हे वर्णन आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे गाढे अभ्यासक आणि इतिहासकार शंकरी प्रसाद बसू म्हणतात की फ्रान्सच्या क्रांतीवर रूसोचा जेवढा प्रभाव होता किंवा रशिया आणि चीन या देशात घडलेल्या क्रांतीवर मार्क्सचा जेवढा प्रभाव होता तेवढाच प्रभाव भारतीय चळवळीवर विवेकानंदांचा होता. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जवळजवळ सर्वच नेत्यांवर स्वामी विवेकानंदांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव होता याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्या पश्चात शिष्या भगिनी निवेदिता यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सुवर्णाक्षरांनी नोंदवावं असंच आहे. स्वामी विवेकानंदांच्या काळापासून आपल्या देशात खूप मोठं परिवर्तन झालं. त्या काळी तमोगुण, अकर्मण्यता तसेच निष्क्रियता लोकांच्या रोमारोमात भिनली होती. नाही म्हणायला असंतोष आणि परिवर्तनाची मंद मानसिकता तयार होत होती. परंतु स्वातंत्र्याविषयी विचार करावे इतके साहसी लोक तेव्हा नव्हते. त्या काळातील अत्यंत प्रबुद्ध व्यक्तीसुद्धा इंग्रजांसमोर सीमित प्रतिनिधित्वाची विनंती आर्जव करत होते. ते लोक इंग्रजांची राजवट म्हणजे भारताच्या हितासाठी ईश्वरी संकेत समजायचे. अशा मानसिकतेच्या लोकांमुळं स्वामी विवेकानंद व्यथित झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी यामध्ये मोठं परिवर्तन झालं. ब्रिटिशांच्या गुलामीतील भारताला स्वाभिमान जागवण्याचं काम स्वामी विवेकानंद यांनी केलं. थोर चिंतक प्राध्यापक धरमपाल यांच्या शब्दात सांगायचं तर स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं. त्यांनी निद्रित अवस्थेतील भारताचा आत्मा जागवला आणि यातून देशजागृतीची एक लाट उसळली. विवेकानंदांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अनेक जण स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व करू लागले. देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे या मागणीमागची प्रेरणाही विवेकानंदच होते. याची परिणिती पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली. लोकमान्य टिळक यांच्या मते स्वामी विवेकानंद हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आध्यात्मिक जनक होते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जहाल, मवाळ, क्रांतिकारी अशा सर्वच प्रवाहांवर स्वामीजींचा अमीट प्रभाव होता. गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, ॲनी बेझंट, नेताजी सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी, योगी अरविंद, जवाहरलाल नेहरू ते विनोबा भावे यांच्यापर्यंत साऱ्या देशभक्तांवर स्वामी विवेकानंदांचा थेट प्रभाव होता. लोकमान्य टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता मानत होते. कोट्यवधी देशबांधव, शेकडो क्रांतिकारक आणि नेत्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवली. यातून भारत स्वतंत्र झाला. स्वामी विवेकानंदांनी केवळ इतकेच कार्य केले असते तरी त्यांचे वर्णन घनीभूत देशभक्ती किंवा देशभक्तीचे दुसरे नाव स्वामी विवेकानंद या शब्दावलींनी करता आले असते. परंतु स्वामी विवेकानंदांच्या कार्याचे महत्त्व केवळ एवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या कार्याचे इतरही अतिशय महत्त्वाचे आयाम आहेत. स्वातंत्र्य आंदोलनातील नेते स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी घनिष्ठ बांधलेले होते. तेव्हा म्हणजे 1905 मध्ये कर्झननं देशाची हिंदू मुस्लिम आधारावर फाळणी केली. त्याविरुद्ध प्रचंड आंदोलन उभं राहिलं. ब्रिटिशांना फाळणी रद्द करावी लागली. परंतु 1947च्या सुमारास जेव्हा प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली तेव्हा घात झाला. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या तत्कालीन धुरीणांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना सोडचिठ्ठी दिली. भ्रामक विचार आणि स्वार्थ प्रबळ झाला. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण ते खंडित होतं. देशाचे तुकडे झाले. आपल्या देशाची भूमी आज जिहादी इस्लामांच्या गुलामीत आहे. जग त्या भूमीला आज पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणून ओळखतो. स्वामी विवेकानंदांच्या विचारापासून दूर गेल्याचा एकांतिक धर्माचा धोका न ओळखण्याचा हा परिणाम होता.
साऱ्या जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी जिहादी इस्लाम आणि धर्मांतरणाला चटावलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांचा या देशाला असलेला धोका अतिशय स्पष्टपणे सांगितला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आज आपला देश भोगत आहे. खंडित भारतातही एकांतिक धर्मीय धर्मांतराच्या माध्यमातून देशाच्या एकतेला नख लावायचं काम करत आहेत. काश्मीर, नागालँड, त्रिपुरा, केरळ आदी राज्यातील धर्मांतरे आणि फुटीर चळवळीचे लोण इतर भागातही पोहोचत आहेत. स्वामी विवेकानंदांच्या वाङ्मयात या धोक्यावरील उपाय अतिशय निस्संदिग्ध शब्दात सांगितलेला आहे. आज या आव्हानाला थोपवण्यासाठी देशात ज्या संस्था आणि व्यक्ती कार्य करत आहेत त्या साऱ्यांची प्रेरणा स्वामी विवेकानंद आहेत. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा हा अतिशय महत्त्वाचा आयाम आहे. स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचं भाषेवर विलक्षण प्रभुत्व होतं आणि ते उत्कट अंतःकरणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरु लाभलेले होते, ज्यांच्या सानिध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळं त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झालं होतं आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती. स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेलं होतं आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बऱ्याच देशातून भ्रमंती केलेली होती. त्यामुळं त्यांना जगाचं दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थानं, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजवण्याची त्यांची शक्ती याचंही दर्शन त्यांना घडलेलं होतं. या संबंधात शतकभरात जगभर झालेलं विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतलं होतं. स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढं भाषणं केली होती. अतिशय गरीब, अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्यकर्ते आणि त्यांच्या जुलमी राजवटीखाली दबले जाणारे गुलाम, आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. त्यांनी संबोधित केलेल्या श्रोत्यांमध्ये विश्व म्हणजे एक सत्याचाच विस्तार आहे असे मानणारे लोकही होते आणि त्यांच्या विपरीत जगाला सश्रद्ध आणि अश्रद्ध अशा दोनच गटात वाटणारे कट्टर धर्मपंथीसुद्धा होते. सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे लोकही त्यांच्या श्रोत्यात होते आणि आमच्या देवाची व्याख्या मान्य करतील, त्यांचेच फक्त कल्याण होईल असे मानणारे अभिनिवेशी लोकही होते. त्यांना अशा प्रकारे विविध प्रकारच्या श्रोत्यांपुढं भाषणं करावी लागली. त्यांचं भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचं प्रदर्शन घडवण्यासाठी होत नसे, तर त्यांचं भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंतःकरणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठी सातत्यानं भाषणं केली. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय तरुणांसाठी व्याख्यानांची एक मालिका गुंफली. कोलंबो ते अल्मोडा किंवा भारतीय व्याख्याने या ग्रंथात ही संकलित करण्यात आली आहेत. स्वामी विवेकानंद हे विश्व दिग्विजय करून भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले ते कोलंबो म्हणजेच श्रीलंका येथे. श्रीलंकेतील जनता तेव्हा स्वतःला भारतीयच समजत होती. हे आपल्या कोलंबोवासियांनी स्वामी विवेकानंदांना दिलेल्या मानपत्रावरून दिसून येतं. कोलंबो इथं स्वामी विवेकानंदांनी दिलेलं पहिलं व्याख्यान म्हणजे महान राष्ट्रद्रष्टा संन्याशानं दिलेला राष्ट्रमंत्रच होय. या देशाचे पुनरुत्थान कसे करता येईल, यासाठीच्या कार्याची दिशा काय असेल आणि यासंबंधीची स्पष्टता आणि दूरदृष्टी त्यांच्या व्याख्यानातून दिसून येते. भारताच्या पुनरुत्थानाची महान योजना त्यात मांडली आहे. जिज्ञासूंनी अधिक जाणून घेण्यासाठी भारतीय व्याख्याने हे पुस्तक वाचावं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर स्वामी विवेकानंदांचा मोठा प्रभाव होता. हे खरं असलं तरी केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरताच तो मर्यादित नव्हता. पुढील हजारो वर्ष भारत परतंत्र होणार नाही याची पायाभरणी त्यांनी केली आणि जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली आणि त्यासाठीचं तत्त्वज्ञानही उभं केलं. वेदांत हा भावी जगाचा धर्म असेल असंही त्यांनी सांगितलं. भारतानं जगाकडून शिकलं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत, हे खरंच आहे, पण त्या बदल्यात भारतानं जगाला अध्यात्माचं ज्ञान दिलं पाहिजे, ही भारताची नियती आहे असं ठाम प्रतिपादन स्वामीजींनी केलं. स्वामी विवेकानंद आपल्याला इशारा देतात, अध्यात्माचा संदेश देणं म्हणजे तत्त्वज्ञान देणं आहे. आपण वर्षानुवर्ष छातीशी कवटाळून बसलो आहोत त्या अंधश्रद्धा आणि रूढी देणं नाही. त्या आपल्याला या आपल्या देशातच नष्ट करायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. त्या कायमच्या संपाव्यात यासाठी त्यागायच्या आहेत.
खंड 3 पृष्ठ 277 आणि 278. मानव जातीचं हे अध्यात्मीकरण कसं होणार आहे हे सांगताना स्वामीजींनी शत्रूंपासून सावधही केलं होतं. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, शूर लोकच जगाचा उपभोग घेऊ शकतात. तुमचं शौर्य दाखवून द्या, त्याचा कालानुरूप आविष्कार घडवा, तुमच्या शत्रूत फूट पाडा, भेद निर्माण करा, वेळ पडल्यास लाच द्या, त्यांच्यात बंडखोरीची पेरणी करा आणि तुमच्या शत्रूविरुद्ध उघड युद्ध पुकारा, त्याला जिंका आणि जगाचा आनंद लुटा. तरच तुम्ही खरे धार्मिक राहाल. अन्यथा इतरांनी तुम्हाला लाथाडले, सतत अपमानित केले आणि तरी तुम्ही ते अपमान गिळून अधःपतित जीवन जगत राहाल तर तुमचं आयुष्य म्हणजे एक नरकवास ठरेल. नंतर तुम्हाला नरकात जावं लागेलच, हेच शास्त्रानं सांगितलंय. विजयासाठी वाटेल ते करण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, माझ्या आयुष्यात मी एक मोठा धडा शिकलोय की आपण जे साध्य करतो ते साध्य तर पवित्र असलं पाहिजेच, परंतु त्यासाठी वापरलेलं साधनसुद्धा शुद्ध असलं पाहिजे. किंबहुना मी तर असं म्हणेन की आपण जे साध्य करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा कोणत्या मार्गाने साध्य करतो यावर जास्त लक्ष देणं हेच यशाचं रहस्य आहे. फक्त या दोन गोष्टी वरवर पाहता परस्पर विरोधी वाटू शकतील, परंतु स्वामी विवेकानंद यांचे समग्र जीवन अभ्यासले तर ध्यानात येईल की स्वामीजींनी उदात्त विचारांच्या नावाखाली भारतासमोरील धोक्यांकडे दुर्लक्ष केलं नाही. सर्व धर्म सत्य आहेत, सर्व धर्मांचा आम्ही आदर करतो असं सांगणारे स्वामीजी एकांतिक धर्मीयांच्या धर्मांतरण आणि विस्तारवादाकडे दुर्लक्ष करत नाहीत. एका हिंदूनं धर्मांतर केल्यास आपली संख्या एकानं कमी होते, इतकंच नाही तर शत्रूची संख्या एकानं वाढते हे सांगायलाही स्वामीजी विसरत नाहीत. स्वामीजींनी समर्थ भारतासंबंधी वास्तववादी विचार केलाय असे दिसते. भारत जगला तर जगाला मार्गदर्शन करेल आणि भारत जगायचा असेल तर इथल्या आध्यात्मिक शक्तींचं ऐक्य घडवून आणलं पाहिजे. भारताचं ऐक्य म्हणजे भारतातील आध्यात्मिक शक्तींचं ऐक्य होय असं स्वामीजी सांगतात. स्वामी विवेकानंदांचे हे शाश्वत विचार आहेत. बलशाली भारतासाठी स्वामीजी सांगतात, तुमच्या धमन्या बळकट करा. आपल्याला हवे आहेत पोलादी स्नायू आणि पोलादी धमन्या. आपण खूप रडलो आहोत, आता हे रडणं थांबवा. आता आपल्या पायावर उभे राहा आणि पुरुष व्हा. आपल्याला असे पुरुष निर्माण करणारा धर्म हवाय. आपल्या मनुष्य निर्माणाचे सिद्धांत हवे आहेत. आपल्याला सर्वांगीण मनुष्य निर्माण करणारे शिक्षण हवे आहे. इथं सत्याची पारख होणार आहे, जे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या दुबळे करतं, बौद्धिक दास्यात टाकतं आणि आध्यात्मिक संभ्रमात लोटतं. त्याला विष समान मानून अभेरा, त्यात काही जीव नाही, ते सत्य नव्हेच. जे आपल्याला सामर्थ्यशाली बनवतं तेच सत्य होय. उपनिषदांकडे चला. दैदिप्यमान सामर्थ्य प्रदान करणारे झळाळते तत्वज्ञान त्यात आहे. आपल्याला दुबळे करणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा, वेगळे व्हा. उपनिषदातली सत्य आपल्या समोर आहेत, त्यांचा स्वीकार करा, त्यांच्यासह जगायला शिका. भारतभूमीच्या मुक्तीचा मार्ग तुम्हाला गवसेल. खंड 3 पृष्ठ 224 आणि 225. स्वामी विवेकानंदांनी जगाला जागृत करण्याबाबत खूप काही सांगितलंय, पण त्यांनी आपल्यालाही आठवण करून दिली आहे, आम्ही कधी हातात तलवारी घेऊन आमच्या विचारांचा प्रसार केलेला नाही. आमचं काम सावकाश पण मूक, शुभप्रभाती पडणाऱ्या दवांसारखं न दिसणारं, न ऐकू येणारं, तरीही खूप फलदायी, शांत, संयत आहे. सर्व सहन करणाऱ्या आध्यात्मिक स्वभावाच्या जातीचे हे कार्य विचारविश्वात झिरपणार आहे. खंड 3 पृष्ठ 110.